त्याच्यावर अधिकारी कोण आहे? साहेब तुम्ही प्रभाग क्रमांक 2 मध्ये कुठल्या साईडवर कधी आला? एखाद्या एक रस्ता किंवा गल्ली सांगा. ह्यांच्या कामाची पाहणी करायला तुम्ही कुठं आलता? एक गल्ली किंवा रस्ता सांगा तुम्ही. प्रभाग क्रमांक 2 कुठल्या कुठल्या गल्लीत किंवा हे सांगा. प्लॅन तुम्ही केला, प्लॅन तुम्ही केला, डीपीआर प्लॅन तुम्ही केलाय ना? प्लॅन कोण केलंय? थोडा पार्ट एक गल्लीपर्यंत अर्ध्यात होतो, तिथून पुढे प्लॅन मध्ये कसं नसतो ती गल्ली तुमच्या? ऍक्च्युली तो सर्वे प्रायव्हेट मार्फत झाला होता. मग आता काय करायचं? राहिलेल्या गल्लीने काय करायचं? जिथं लाईन नाही त्यासाठी आपण 35 किलोमीटरचा नवीन कधी होणार? ह्यांना सांगितलं की म्हणतात प्लॅन मधनं एमजीपीला बोलवा. तुम्ही तर कधी तुमचं तोंड बघितलं नाही. आम्ही कधी बोलवणार तुम्हाला? आणि कुपवाड गावताना आता संतोषदान सांगितलं हाऊस चेंबर, एकही हाऊस चेंबर अजून कुपवाड गावताना नाही. प्रभाग क्रमांक 2 मध्ये नाही, 8 मध्ये पण झाले की नाही माहित नाही, 1 मध्ये तर झालेलंच नाही. हाऊस चेंबरची सगळी क्वांटिटी संपलेली आहे. आणि कुपवाड गावतांमध्ये हॅलो आम्ही प्रभाग क्रमांक 2 चे हॅलो आणि प्रभाग क्रमांक 2 चे आणि प्रभाग क्रमांक 2 चे आम्ही 4 नगरसेवक गावठाणमध्ये राहतोय. तरी गावठाणमध्ये सगळे अजून ह्याने केलेले नाहीत. सीसी रोड तर केलेला नाही. कुठं पॅच हॉट मिक्स तर लांबच. बीडीएम केल्यानंतर यांचे सब कॉन्ट्रॅक्टर म्हणतात आमचे डांबर संपले, सिलकोटचे अजून हे नाही, सिलकोट आम्हाला परवडत नाही. परवडत नाही आम्हाला कशाला सांगताय? हे चक्कर कॉन्ट्रॅक्टर बोलतात. आमच्या इथे पण तसंच तुम्हाला परवा निघतो खाली मिळून टाकायचं आउटसाईड यांनी म्हणतात आमच्याकडे मिळत नाही, मागच्याकडे टाकले. आम्हाला परवडत नाही परत करायचं असं यांची उत्तर आहे. आउटसाईड तुम्ही सायकलनी पॉलिस लाईन मध्ये एकदा आलता, तुम्हाला माहिती बस तिथं काही केलं नाही. तुम्ही येऊन गेल्यानंतर त्यावेळी तर प्रशासक होता, तुम्ही मालक होता, तुमचं देखील ऐकलं नाही तुम्ही. चालू केलं त्या ठिकाणी काय करायचं साहेबांचं सांगा. शहरातील पाणी प्रश्न असो किंवा ड्रेनेजचा घन प्रश्न असो, या प्रश्नावर आज सांगलीमध्ये कुपवाड महानगरपालिकेत विशेष आमच्या सर्व नगरसेवकांची सभा महापौर साहेब व आयुक्त साहेबांनी आयोजित केली होती. या महासभेत आम्ही कुपवाडमधील सर्व सदस्यांनी कुपवाड ड्रेनेज योजनेचे जे काम चालू आहे संत गतीनं चालू आहे आणि जे त्या कंपनीचे कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांच्या अंतर्गत जे सब कॉन्ट्रॅक्टर आहेत ते काम टायमात करणं झाल्यात, पॅचवर्क अर्धवट राहिलेले आहेत. काही ठिकाणी MGP कंपनीच्या चुकीमुळे लाईन राहिलेले आहेत, अर्धवट राहिलेले आहेत. त्यांनी DPRमध्ये काही एरिया घेतलेलं नसल्यामुळं ड्रेनेज कंपनी म्हणते की जो एरिया DPRमध्ये घेतलेला नाही तिथं आम्ही लाईन टाकू शकत नाही. त्याच्यामुळं आम्ही हे भावना सर्व सदस्यांनी महापौर साहेब असतील आयुक्त साहेबांपाशी व्यक्त केला. जसा जनतेतून आमच्यावर उद्रेक व्हायला तसा आमचा उद्रेक महासभेत झाला. त्यावर महापौर साहेबांनी आयुक्त साहेबांनी तात्काळ सांगितले की आम्ही जिथं जिथं प्रॉब्लेम आहे ड्रेनेजच्या साईडवर व्हिजिट देऊ व ते अधिकारी असतील MGPचे ड्रेनेजचे कॉन्ट्रॅक्टर त्यांचे संबंधित कर्मचारी यांना बोलवून घेऊन साईट व्हिजिट देऊन लवकरात लवकर योजना कशी सुरुवात होईल, सर्व कामं कशी सुरळीत लागतील अशा आम्हाला ग्वाही दिली.